एकदम स्लो बस. तर दोन्ही अंपायरला जी की विनंती असेल थोडा लवकरच सामना चालू करायचा असेल, जे की हा सामना सुद्धा मला दोन्ही पंचाला विनंती असेल की कृपया सामना थोड्या लवकर म्हणजे थोड्याच वेळामध्ये लवकरच चालू करायचा असेल. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपल्याला पाहायला भेटेल, जे की अल रब्बानी बी. जे की आता चालू असलेला सामना आपल्याला निगडी विरुद्ध किंजलगड संघ पाहायला भेटतोय. गोलांसाठी आव्हान सज्ज होतोय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न असेल, जे की क्षेत्रक्षेत्र पण दोन क्षेत्रक्षेत्राच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. इथं भेटतील चार धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या. संघाचं खातं वैयक्तिक स्वतःचं खातं खुलेल तसं संघाचं खातं सुद्धा खुलेल. या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. जी की स्ट्राईक होती आपल्याला अब्दुल्ला पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक होते अजित सुद्धा असेल. गोलांसाठी परत आव्हान सज्ज होईल. पहिल्या चेंडू पहिल्याच मोठ्या प्राणाने स्वागत केले त्या अब्दुल्लाने. पुढचा चेंडू परत आव्हान सज्ज होते गोलांसाठी. राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न अतिरिक्त असेल. इथं अतिरिक्त धावा नो असेल. नो फ्री हिटची संधी असेल त्या अब्दुल्लाच्या हातामध्ये. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. जे की अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. कृपया दोन्ही संघाने नोंद ठेवायची आहे, काळजी घ्यायची आहे. बघा की तुम्ही संघाची धावसंख्या 5 याकडे जाऊन पडली. एक चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या त्या आव्हान याने. तर आता जी 9 असेल त्याच्यामध्ये फील्डची संधी असेल ते अब्दुल्लाच्या हातामध्ये. गोल्यांसाठी आपल्याला आव्हान परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटेल. 10-12 पावलाचा रनअप असेल. राईट राऊंड विकेटचा मारा करेल अब्दुल्लासाठी. पुढचा चेंडू इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल. जे की संधीचं इथं सोनं केलं संधी सारखी भेटत नाही. संधीचं सोनं करण्याला आवश्यकताचा असतो, कारण की बोलताना जेव्हा सागरामध्ये जेव्हा पाणी असतो तेव्हा समुद्र सागरामध्ये जेव्हा पाणी असते तेव्हा मासे किड्यांना खात असतात. जेव्हा पाणी सुकतं तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सर्वांना भेटत असते, पण संधीचं सोनं करणे आपल्यावरती असतो. तसेच बघायला गेलं फील्डची संधी सोडलेली आहे त्या अब्दुल्ला याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. पुढचा चेंडू परत या गोलांसाठी सज्ज होते आव्हान. उद्या चेंडू बीट होत आहे. 22 रुपयामध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असतील. देखील आपल्याला दोन्ही छोटा भाऊ त्याचा मोठा भाऊ दोघं जण आपल्याला स्ट्राईकिंग होती त्याचे नॉन स्ट्राईकिंग होती पाहायला भेटत आहेत. बडे मिया छोटी मिया बडे मिया स्ट्राईकिंग असेल छोटे मिया. पुढचा चेंडू वाटीची करायला लागते. एसटी चांगल्या प्रकारचे एसटी रक्षकच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धावसंख्या 8 या आकड्याची जाऊन थांबलेली आहे. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 6 धावा झालेले. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. की आव्हान सुद्धा चांगल्या प्रकारे आव्हानच्या माध्यमातून आपल्याला कमबॅक पाहायला भेटतोय. की पहिला चेंडू ते एक चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यानंतर त्याने 3 चेंडू चांगल्या प्रकारचे फेकलेले आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिलेली आहे. तर निर्धाव चेंडूची परत एकदा सांगता होईल. संघाची धावसंख्या थांबलेली. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. 6 धावा धावफलकावरती धावा जोडले गेले. त्या लास्ट चेंडूमध्ये पाहूया किती धावा येतात, कारण की हा सामना दोन्ही संघांनी नोंदवायचा सामना 3 षटकाचा असेल.
आजीच आपल्याला परत स्ट्राईक चेंडू पाहायला भेटेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा घेतो आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचवून देतो. परत गोलांसाठी सज्ज होते अफान. राईट आर्म राऊंड विकेट घेण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडूला थोडंसं बिरकवलेले चेंडू क्षेत्ररक्षण नसेल तिथं पण चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. एक धावा पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण होते. तिसरी धाव ती रनआउट होण्याची संधी असेल. थोडीशी गोलंदाजीच्या माध्यमातून चुकी पाहायला भेटते तर 3 धावा निश्चितपणे पूर्ण होतील. या 3 धावाच्या वरील षटक क्रमांक पहिले संपेल. एक षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकडे होती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलेला आहे. ठीक आहे. अफानने चांगल्या प्रकारची पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. 9 धावा खर्च तर केलेल्या आहेत. आसिम आता आपल्याला गोल्डन ट्रॅक मध्ये आसिम पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी आसिम सज्ज होताना पाहायला भेटेल. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आजीज आणि अब्दुल्ला. एक षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. सर्व जगी आपल्याला इथं युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटते की स्पोर्ट्स स्ट्रीम चॅनलवरती त्यावेळी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि सर्व आपल्या युट्यूब प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून स्वागत असेल. तसं बघा गेलं तरी सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या झाली 9. गोलांसाठी सज्ज होते आसिम. पहिला चेंडू असेल निर्णय चेंडूची असेल तर 22च्या रुपयामध्ये एक धावा भेटेल. क्षेत्र जातो. चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे 22च्या रुपयामध्ये टोटल किती भेटतील. ओके इथे 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल 22च्या रुपयामध्ये. 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या 11 आकडे जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण थोडासा बॅटने बॉलचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 11 या आकड्यावरती. अजून षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आसिम पाहूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो का. जे ग्राउंड जे मोठ्या गाड्या लागल्या कृपया त्यांनी बाहेर ठेवायचं आहे. ग्राउंडच्या आतमध्ये जे आणायचं नाही तर बाहेरच पार्क करायचे आपल्या गाड्यांना. त्याला सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या 11 याकडे होती. आसिम परत इथं गोलंदाजी सज्ज होतोय. पुढचा चेंडू हवाई फायर करण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउंड चेंडू जातोय. सेमार एका पार रुबाबदार चौकार भेटतील इथे 4. या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. इथे बघायला गेलो 3 चेंडूमध्ये 6 धावा आसिमने सुद्धा खर्च केले. पाहूया अजून की 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. पुढच्या संघाच्या धावसंख्येला रोख होऊन ठेवतो तो आसिम. चला मात्र संघ इथं आला असेल कृपया नाही तर कॉमेंट बॉक्स मध्ये आपला संपर्क साधायचा आहे. आपली एंट्री करून घ्यायची आहे. चला आसिम परत गोलंदाजी सज्ज होतोय. राईट आर्म पुढचा चेंडू हलक्या दोन घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण येतो चांगल्या प्रकारे क्षेत्र सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. बघा इथे दुसरे षटक प्रगती पटवत असताना संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा तो 2 चेंडूमध्ये किती धावा येतात आपल्याला थोड्याच वेळामध्ये किती धावांना रोखून ठेवतो तो सुद्धा आपल्याला आसिम पाहायला भेटेल. आसिमने 4 चेंडूमध्ये 5 धावा तर खर्च केलेले अजूनपर्यंत. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी आसिम सज्ज होतोय. पुढचा चेंडू परत चांगल्या प्रकारे शॉट घेण्याचा प्रयत्न पण 1 डाऊन सुद्धा पण चांगल्या प्रकारचा आपल्याला क्षेत्ररक्षण सुद्धा शिकवण्या संघाकडून पाहायला भेटतोय. 1 धावा पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण होते. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकडे होती. या षटकामधला लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो आसिम. पुढचा चेंडू परत एकदा आसिम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला बीट होतोय. निर्धाव चेंडूचे सांगता असेल का. षटक क्रमांक दुसरे संपतोय. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. अजून की 2 हे लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल इनिंग मधला. महाप्रत संघाने कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं संपर्क साधायचा. आपली एंट्री सुद्धा करून घ्यायची आहे. महाप्रत संघाची कर्णधार तसे वडनगर संघाची कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. 2 षटकाची समाप्ती अजूनपर्यंत झालेली आहे. संघाची धावसंख्या 18 ह्या आकड्यावरती जाऊन सुद्धा पोहोचलेली आहे. पाहूया लास्ट षटकामध्ये किती धावा येतात का किती धावांची भर पोहोचवून देतो तो आजीच आपल्या संघासाठी.
आपल्या गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला आता फरीद पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक फेकण्यासाठी फरीद सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो अजितसाठी. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा 7-8 पावलाचा रन असेल. पुढचा चेंडू इथं बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या थांबलेली आहे जी 18 आकड्यावरती धावसंख्या थांबलेली असेल. अजून या इनिंगमध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू फरीदने निर्धाव चेंडू फेकलेला आहे. पहिल्यांदा गोलांसाठी सज्ज होते फरीद. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल तो अजितसाठी. अजितच्या माध्यमातून आपल्याला अजून विकेट पाहायला भेटलेलं नाही आहे. पाहूया थोड्याच वेळात पाहायला भेटतो का. पुढचा चेंडू अजित गोलांसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू परत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो. एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. स्ट्राईक रोटेट सुद्धा इथे होईल एक धावाच्या मदतीने. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 4 चेंडूंना बाकी असतील. बघायला गेलो तरी फरीदने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 2 चेंडूंनी फक्त एकच धावा खर्च केलेला आहे. अजून 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूंनी पाहूया किती धावा खर्च करतो तो फरीद. परत गोलांसाठी फरीद सज्ज होतोय. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो अब्दुल्लासाठी. इथं क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय सांगायला लागेल. अब्दुल्लाच्या रूपामध्ये पहिला झटका. पहिला गडी बाद होऊन पावल्यामध्ये पडजावं लागेल अब्दुल्ला यांना. अब्दुल्लाची जागा घेताना आपल्याला सुज्जू पाहायला भेटतील. सज्जू पाहायला भेटतील. 19 आकड्यावरती पहिला झटका पहिला गडी बाद झालेला आहे अब्दुल्लाच्या रूपामध्ये. जे की बघा घेतोरी चांगल्या प्रकारचे आपल्याला फरीदच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटते. 3 चेंडूमध्ये फक्त त्याने एकच धावा खर्च केलेला आहे. एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो फरीद. राईट मोर द विकेटचा मारा करेल. आपल्याला पहिल्यांदा स्ट्राईक होती आपल्याला पाहायला भेटेल सज्जू. मोठा चेंडू राईट मोर द विकेट फेकण्याचा प्रयत्न फरीद सज्ज होतो. अलंडकार पर्यंत 22च्या रूपामध्ये एक धावा बेलेल का अपील केलेली आहे. पण आपल्याला एलबी नसेल त्याच्यामुळे ते एक धावा इथे निश्चितपणे भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातात ते निगडिया संघाच्या खात्यामध्ये. जे की 20 धावा अजूनपर्यंत झालेले आहेत. या इनिंगमध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. परत फरीद 2 चेंडू किती धावा खर्च करतो. परत एकदा राईट मोर द विकेटचा मारा करेल तो अजितसाठी. पुढचा चेंडू परत रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. बघायला गेलो तरी इथे सुद्धा ते थोडेसे कमी धावा नव्हती केल्या. त्यांनी 10 चेंडू फक्त 90 धावा केलेल्या आहेत. 20 धावा जोडले गेलेले आहेत. ह्या षटकामध्ये या इनिंगमध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. फरीद गोलांसाठी सज्ज होते. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो अजितसाठी. हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक तिसरा सुद्धा समजा. तिसऱ्या षटकाच्या संमतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. आता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. ती शिगवान याचा किंजलकर या संघाला. तुला मंडणगड संघाचा कर्णधाराला विनंती असेल कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. तसं मात्र संघाचे कर्णधार सुद्धा विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेकी करून घ्यायचे. आपल्याला मंडणगड संघाकडून जे काही कर्णधार पाहायला भेटतात उसेद जे की गॉगल बिगल लावून येतात. आपण मॅच खेळण्यासाठी नाही जातात. आपण टॉस उडवण्यासाठी येतात. उसेद सुद्धा एक आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये मोठा ना मोठा सितारा आपल्याला पाहायला भेटणार आहे सामन्यामध्ये. त्याला निगडी संघाला विनंती असेल आणि संघाला विनंती असेल कृपया की आपला थोड्याच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा गेलो तरी आता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल हिंजलगर या संघाला. जी आपल्याला आता नाणेफेकी पाहायला भेटते. मन्नगर याच्यानंतर येणारा सामना मन्नगर विरुद्ध मात्र मसूद खोंडेकर यांच्या हातून आपल्याला नाणेफेकी होताना पाहायला भेटते. कोण जिंकला जी की मन्नगर संघ मंडणगड संघाने नाणेफेकी जिंकलेले. थोड्याच वेळामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. याच्यानंतर आपला सामना असेल. आपला सामना सुद्धा 3 षटकाचा असेल.
तर आता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना आपल्याला किंजलकर हा संघ पाहायला मिळेल. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली आहे. नाहीद तसं नाही सोबत की सलामीची जोडी असेल नाहीद आणि अफानने जे की चांगल्या प्रकारचा पहिलं षटक फेकला होता. थोडीशी 9 धावा खर्च केली होती पण चांगल्या प्रकारचा बघा घेतली षटक फेकला होता तो अफान याने. आता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता किंजलकर या संघाला जे की वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिले षटक फेकण्यासाठी अफान सज्ज झालेला आहे. चला याच्यानंतर येणारा सामना माप्रेल विरुद्ध मंडणगड संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याने आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी माप्रेल संघाला. चला आपल्या अंपायर आपल्याला विनंती असेल फास्ट सामना खेळवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल किंजलघर या संघाला. ह्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचे खेळाडू पाहायला भेटेल जे की आयन पोशिलकर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटेल. चांगल्या प्रकारचे काल ते षटक फेकत होते ते आज सुद्धा आपल्याला गोल्डन ट्रॅकवरती पाहायला भेटणार आहेत. अफान जशी गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला अफान पाहायला भेटेल. स्ट्रायकिंगमध्ये सुद्धा अफानच असेल. राईट मोर्ध विकेट फेकण्याचा प्रयत्न असेल तो अफानचा पाहूया. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल किंजलघर या संघाला. तर साईड चेंज केली राईट हँड राऊंड विकेटचा मारा केला तो अफानसाठी 18-21 धावांचा पाठलाग करता आपल्या किंजलगरचा संघ पाहायला भेटणार आहे. सामन्याला सुरुवात करायचा आहे. हा जे 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या सुद्धा सर्व इथून प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेले त्यांचं सुद्धा मनाचे पूर्ण टुर्नामेंट कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल धन्यवाद असेल. पाहायला गेलो तर सामन्याकडे चालू असलेला सामना किंजलगर विरुद्ध अल रब्बानी दोन्ही संघामध्ये अल रब्बानी 3 षटक पहिल्या इनिंगमध्ये 20 धावा करून 21 धावांचं आव्हान ठेवलं. किंजलगर संघाच्या समोर वैयक्तिक पहिलेच संघाकडून सुद्धा पहिले षटक फेकण्यासाठी अफान सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा केलेला आहे. चेंडू बिलकवलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमा रेखा पार डाबल चेंडू षटकार भेटली तर 6 स्वागत केलेल्या मोठ्या प्रयाने 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 1 चेंडू आणि 6 या आकड्याची जाऊन पोहोचली आहे. बघा आता अफानला कमबॅक करण्याची आवश्यकता असेल आणखी जास्ती धावांचा पाठलाग करताना आपल्याला फक्त कमी धावांचाच पाठलाग करता आपल्याला शिकवण संघ पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू असेल खाली आयन येतो चांगल्या प्रकारे झेल टिपतो का चांगल्या प्रकारचा झेल टिपलेला आहे. आयनला मी पहिले गेलो की आयन चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतो त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी सुद्धा करत असतो. चांगल्या प्रकारचा आपल्याला झेल टिपताना आयन पाहायला भेटला. संघाला अफानच्या रूपामध्ये पहिला झटका लागलेला पहिला गडी बाद झालेला आहे. अफानचा विकेट सुद्धा लय महत्वाचा होतोच कारण की त्यांना मोठा विकेट पडलेला आहे किंजलगर या संघामधला. संघाची धावसंख्या 6 आकड्याची जाऊन पोहोचली. अजून षटकामधली 4 चेंडूंना बाकी असतील जे की बघा की चांगल्या प्रकारचा आपल्याला कमबॅक पाय भेटला. पहिला चेंडू ते मोठा प्रहार आल्यानंतर दुसरा एक चेंडूची बाद केलेला अफानला आपल्याला स्ट्रायकिंगमध्ये नाजिम पाहायला भेटेल. नाजिम आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचवून देतो आपल्याला परत एकदा अफान गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला भेटेल. 2 चेंडू फेकलेले आहे 6 धावा खर्च केले आहेत पण एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो नाजिमसाठी. अफान परत 7-8 बॉलचा रनअप असेल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू फेक बिलकुल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्र येतो पकडतोय थ्रो करतोय तो पण एक दुसऱ्या धावाला नकार दिलेला. 1 धावा पूर्ण झालेली आहे. 1 धावा पूर्ण झाली दुसऱ्या धावाला नकार देऊन 1 धावाने समाधान घेतलेलं आहे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 3 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातात. परवा गोलंदाजीसाठी अफान सज्ज होतोय. राईट हँड राऊंड विकेटचा मारा केलतो नाईटसाठी. पुढचा चेंडू चांगला बिरकवलेला आहे. चेंडू हव्यामध्ये असेल. चेंडू वन बाउन्स थोडीशी गच्चा क्षेत्ररक्षण होतोय पण चांगल्या प्रकारचा पाय स्लिप झाला होता पण कमबॅक सुद्धा चांगला केलेला आहे. 1 धावा भेटेल. दुसरी धाव सुद्धा बघता पूर्ण होईल. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पण 2 चेंडूमध्ये किती धावा जोडले जातात. आणखी संघाची धावसंख्या 9 आकडे जाऊन पोहोचले. 21 धावांचा पाठलाग करता आपल्या किंजलगर संघ पाहायला भेटतोय.
पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होते अफान. राईट राऊंड विकेटचा मारा करे तो हाईसाठी. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागते. स्वतः गोलंदाज जातो बॉल पकडण्यासाठी. एक धावा बघता बघता पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. अजून षटकामधला लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. हो लास्ट चेंडूमध्ये अफान किती धावा खर्च करतो का पुढच्या संघाच्या धावसंख्या रोखून ठेवतो. पहिल्या चेंडूची 6 धावा खर्च केले त्यांनी. 4 चेंडू फक्त 4च धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होईल अफान. स्ट्राईक केली असेल नाजिम. इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल का. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपेल. एक षटकाच्या समाप्तीवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकडे होती. आता 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. ती किंजलगर या संघाला 12 चेंडू आणि 11 धावा. आपल्याला गोल्डन ड्रॅगन आपल्याला खाली असताना पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या षटक फेकण्यासाठी खाली सज्ज होताना पाहायला भेटेल. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोल्डन ट्रॅक आपल्याला खाली पाहायला भेटले. खाली मॅन फ्रॉम इंग्लिश देखील चांगल्या प्रकारचे मोठा आपल्याला खाली सुद्धा गोल्डन ट्रॅक पाहायला भेटणार आहे. पहिला चेंडू फायर केलेला पहिला चेंडू पहिला सामना चेंडू टोलवला चेंडू जातोय. से मारेगा पार चेंडू से मारेगा पार इथं भेटतील 6 धावा भेटीला. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. आता फक्त 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. ती किंज संघाला. पुढचा चेंडू बीट होता बॅटने बोलायचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता फक्त बघा घेतली 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 5 धावा. गोल्डन ड्रॅगन आपल्याला परत एकदा खालीच पाहायला भेटेल की पहिल्या षटकामध्ये सुद्धा अफाने पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार अफानच्या गोलंदाज सुद्धा पहिला मोठा प्रहार होता. त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खालीच्या याच्यामध्ये सुद्धा पहिला चेंडू ते पहिला मोठा प्रहार आला. पुढचा चेंडू परत बीट होतात. बॅटर थोडीशी एज लागते पण चांगल्या प्रकारे एसटीच्या माध्यमातून आपल्याला गोल शतक्षण पाहायला भेटतोय. इथे बघा घेतो संघाची धावसंख्या 16 या आकडे जाऊन पोहोचले. आता 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा गोलंदाजीसाठी खाली सज्ज होतोय. इथं निर्धाव चेंडू परत असेल का अतिरिक्त भेटेल. इथं अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 3 चेंडू यांना बाकी असतील. पण 4च धावांची आवश्यकता असेल किंजलगर या संघाला. परत खालीद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू परत अतिरिक्त असेल का. इथं अंपायरचा इशारा नाही. धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली असेल. संघाची धावसंख्या 17 या आकड्यात जाऊन थांबलेली आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 4 धावा. पाऊस सामना लास्ट चेंडूपर्यंत जातो का. खालीत परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला भेटेल. 8 चेंडू आणि 4 धावा. राईट मधून विकेटचा मारा केला नाहीसाठी. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडूला विरकवलेला चेंडू जातो. बॉलरांच्या सीमारेखा पास 10 चटकार भेटली कसा मॅच विजयी सामनाचा विजयी संघ किंजलगर संघ ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. या षटकामध्ये खालीचे षटक मागडे पडलेले खालीच थोडेसे मागडे पडलेले आहेत. त्याने थोडेसे कमबॅक सुद्धा त्याने पुढच्या सामन्यामध्ये करावं लागेल.